तर सर्वांना पहिले नमस्कार. लागलेल्या सार्वत्रिक जिल्हा परिषद निवडणुकांसाठी रामपुरी बुद्रुक सर्कलमधून माझ्या काकी सौ वनिता सुरेश यादव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे भाजपा या पक्षात. या निवडणुकीचं कारण काय येणाऱ्या आणि आम्ही जी उमेदवारी भरली याचं कारण हे की जी 15-20 वर्षामध्ये घडी ह्या सर्कलची विस्कटलेली आहे. गुत्तेदारांनी आणि मक्तेदारांनी जी घडी घेतलेली आणि तारुण्याला कुठंतरी चांगल्या मार्गातून भटकवण्याचा जे 15-20 वर्षामध्ये पूर्ण एक पायंडा पडलेला आहे ते बदलण्यासाठी कुठंतरी आम्ही घरातून बाहेर पडलेलो आणि आम्हाला ह्या गोष्टींमध्ये एक विचारांचा आम्ही वारसा घेऊन समोर निघालेलो आहे. कैलासवासी पंडितराव यादव अण्णा आमचे आजोबा यांनी त्यांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये खूप अशी विकासाची कामं केली. रामपुरीला सगळ्याच गोष्टी असतील ज्या काही नवीन गोष्टी होत्या त्या रामपुरीमध्ये होत्या आणि आजूबाजूच्या गावांमध्येही त्यांच्या खूप जास्त एक सहकार्यांचं आणि तिथं त्यांच्या माध्यमातून झालेल्या कामांचं आजपर्यंत एक खूप जास्त जाळं आहे. त्या सगळ्या गोष्टींचा आम्ही एक विचार घेऊन आम्ही समोर आलो. मतदारांनी हे आवाहन करेल की कुठंतरी आता ही सुवर्ण संधी आलेली आहे आपल्याला की आजपर्यंत जो पायंडा पाडला होता इथल्या नेत्यांनी तो आपल्याला कुठंतरी ह्या 15-20 वर्षातला पायंडा बदलण्याची सुवर्ण संधी आहे आणि ह्या संधीचं तुम्ही सोनं करावं. निर्व्यसनी सुशिक्षित अशा लोकांना तुम्ही संधी द्यावी माझी नम्र विनंती. आतापर्यंत ह्या सर्कलचा भरपूर असा विकास रखडलेला आहे आणि मी सर्वांना अशी विनंती करतो की मोदीजीच्या ज्या योजना आहेत, सोलार योजना असेल, आमच्या लाडकी दीदी जे मेघना दीदीनं संकल्प घेतलेला आहे, लखपती दीदी, तसेच लाडकी बहीण योजना, दर महिन्याला आमच्या लाडक्या बहिणीला 1500 रुपये जे गोरगरीब महिलेला मिळतात त्याच्यानुसार त्यांचा संसार चालतो. तरी अशा ह्या सर्व योजना आमच्या भाजप सरकारने दिलेल्या आहेत आणि माझं एकच आव्हान आहे सर्व जनतेला की आपण भाजप समोर राहावं ही माझी विनंती.